नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे। ते अपडेट म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जो काही खरीपचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता, तर तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। आता राज्य शासनाच्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत राज्यामधील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। आता या अकोला जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके पात्र आहेत आणि कोणकोणते महसूल मंडळ आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर मित्रांनो, आता अकोला जिल्ह्यामधील एकूण तालुके बघूयात। याच्यामध्ये आता अकोला तालुका, अकोट तालुका, बाळापूर तालुका, बार्शी टाकळी तालुका, मूर्तिजापूर तालुका, तसेच पातूर तालुका आणि तेलहारा तालुका या सर्व तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा जमा होणार आहे। आता ह्या तालुक्यामधील आता नेमके कोणकोणते महसूल मंडळे पात्र आहेत त्याची संपूर्ण नावं आपण बघणार आहोत। मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता अकोला तालुका, अकोला तालुक्यामधील काही महसूल मंडळ आहेत, की त्या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीप पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। त्याच्यामध्ये आता आगार महसूल मंडळ, अकोला महसूल मंडळ, बोरगाव मांजू महसूल मंडळ, दहिंडा महसूल मंडळ, घुसर महसूल मंडळ, कापसी रोड महसूल मंडळ, कुलखेड महसूल मंडळ, कुरुंगखेड महसूल मंडळ, त्याच्यानंतर पालसा महसूल मंडळ, तसेच सांगळूर महसूल मंडळ, शिवनी महसूल मंडळ आणि उगवा महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकरी पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा हा जमा होणार आहे। त्याच्यानंतर अकोट तालुका, अकोट तालुक्यामधील अकोलखेड महसूल मंडळ, अकोट महसूल मंडळ, आसेगाव बाजार महसूल मंडळ, सोहोटा महसूल मंडळ, कुतुसा महसूल मंडळ, मुंडेगाव महसूल मंडळ, पानज महसूल मंडळ आणि उमरा महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच खरीपचा पीक विमा जमा होणार आहे। त्याच्यानंतर बाळापूर तालुका, बाळापूर तालुक्यामधील बाळापूर महसूल मंडळ, हातरुण महसूल मंडळ, निंबा महसूल मंडळ, पारस महसूल मंडळ, उरलबड महसूल मंडळ, वायला महसूल मंडळ आणि वादेगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपचा पीक विमा जमा होणार आहे। पुढचा तालुका म्हणजे बार्शी टाकळी तालुका, या तालुक्यामधील बार्शी टाकळी महसूल मंडळ, त्यांच्या धाबा महसूल मंडळ, खेरडा महसूल मंडळ, त्याच्यानंतर महान महसूल मंडळ, पिंजर महसूल मंडळ, राजंडा महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे यांच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं अनुदान वितरणासाठी सुरू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर मूर्तिजापूर तालुका, या तालुक्यामधील हातगाव महसूल मंडळ, जामठी बुद्रुक महसूल मंडळ, कुरुम महसूल मंडळ, माना महसूल मंडळ, लखापुरी महसूल मंडळ, मूर्तिजापूर महसूल मंडळ, निंबा महसूल मंडळ आणि शेलू बाजार महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप सुरू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर पातूर तालुका, या तालुक्यामधील आलेगाव महसूल मंडळ, बाबुळगाव महसूल मंडळ, छाननी महसूल मंडळ, पातूर महसूल मंडळ आणि सस्ती महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच या पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। त्याच्यानंतर तेलहारा तालुका, या तालुक्यामधील आडगाव महसूल मंडळ, हिवरखेड महसूल मंडळ, मालेगाव बाजार महसूल मंडळ, पाचेगाव महसूल मंडळ, पाथर्डी महसूल मंडळ आणि तेलहारा महसूल मंडळ म्हणजे या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप लवकर सुरू होणार आहे। तर मित्रांनो, हे होतं संपूर्ण अपडेट। या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके पात्र आहेत, कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत, त्यांची कोणकोणती नावं आहेत, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। अशाच प्रकारच्या संपूर्ण योजना माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।